नमस्कार प्रेक्षक, मी चेतन बोराडे जनता न्यूजमधून आपल्या समोर येत आहे। जुन्नर पोलीस स्टेशनची आणि नगरपालिकेची कसायांच्या साम्राज्याला सुरुंग लावण्याची सुरुवात झालेली आहे। मागील काही दिवसापूर्वी पण जुन्नर पोलीस स्टेशनने एक मोठी कारवाई केली होती। त्यातही सुमारे जवळपास 270 किलो माल त्यांचा हस्तगत केला होता व काही आरोपी अटक केले होते। त्याचबरोबर आज 3/8/2026 रोजी सुमारे पहाटे 5:30च्या सुमारास खलीलपुरा पेठ येथे एका घरात कारवाई करून जवळपास 1,49,000 रुपयाचा मुद्देमाल जप्त केलेला आहे। त्याचबरोबर 7 आरोपी सुद्धा केलेले आहेत। त्या 7 आरोपींवर महाराष्ट्र पशु संरक्षण अधिनियम 1975 कायदा कलम 5B C 9A 11 आर्म ॲक्ट 1959 कलम 4/25 भारतीय न्याय संहिता कायदा कलम 2023 325 271 3/5 प्रमाणे गुन्हा सुद्धा जुन्नर पोलीस स्टेशनमध्ये दाखल झालेला आहे। त्यात आरोपी केलेले आहेत मोहसिन अरबाज कुरेशी, जब्बार अब्बास कुरेशी, शाहनवाज कासिम कुरेशी, मुदस्सिर जब्बार कुरेशी, फैजान फारूक कुरेशी, रिजवान अब्बास कुरेशी, कैफ कुरेशी। याचे पूर्ण नाव माहिती नाही आहे। सर्व राहणार खलीलपुरा जुन्नर येथील आहेत। याचबरोबर जुन्नर नगरपालिकेने मागील इतिहासात कधीच न घडलेली घटना या कारवाईमध्ये दाखवून दिलेली आहे की एवढी तत्परता जुन्नर नगरपालिकेने पहिल्यांदाच दाखवलेली दिसून येत आहे। जुन्नर नगरपालिकेने ज्या घरात गोवंश कापले होते किंवा त्यांची हत्या करण्यात आली होती त्या घराला पहिल्यांदाच इतिहासात सील मारलेला आहे व पुढीलही कारवाई करणार आहेत, अशा लोकनियुक्त नगराध्यक्षा सुजाता काजळे व मुख्याधिकारी डॉक्टर चरण कोल्हे यांनी सांगितलेले आहे। जुन्नर शहरात वारंवार गोवंशाच्या कारवाया होत आहेत, त्यामुळे याच्यावर काहीतरी ठोस पर्याय की ह्या गोवंश कारवाईत सापडणारी लोक किंवा गोहत्या करणारी लोक, गोतस्कर यांच्या साम्राज्याला सुरुंग लावावा यासाठी नगरपालिकेने हे पाऊल उचललेले आहे असे वाटते। याबद्दल मागील काही काळात जुन्नर नगरपालिकेचे नगरसेवक श्री अनिल रोकडे यांनी सुद्धा नगरपालिकेत मागणी केली होती की ज्या घरात अवैध पद्धतीने कत्तल होईल किंवा असा गोवंशाचे कारवाई मिळून येईल त्या घरावर तर बुलडोझरच चालवावा। तरी सदर घटनेबाबत पुढील काय कारवाई होतीये हे आपण पाहणारच आहोत। पण या कारवाईमुळे जुन्नर पोलीस स्टेशनचे PI श्री दत्तात्रय गुंड व टीम यांचे व लोकनियुक्त नगराध्यक्षा सुजाता मधुकर काजळे, नगरपालिका प्रशासन, मुख्याधिकारी व इतर नगरसेवकांचे जुन्नर शहरातून कौतुक केले जात आहे। जनता न्यूज जुन्नर।